नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर दयानंद माधवराव गुडेवार, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, उज्ज्वल ग्रामीण महाविद्यालय घुंची, तालुका जळकोट, जिल्हा लातूर. आजच्या आपण या क्लासमध्ये न्याय, जस्टिस या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचा योग्य समन्वय साधून न्याय प्रस्थापित केला जातो. अर्नेस्ट बार्कर यांच्या मते राजकीय व्यवस्था, सामाजिक संघटन आणि कायदा निर्मिती यांच्याशी न्यायाचा सतत संबंध येत असतो. न्यायच नसेल तर कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित होणार नाही. म्हणून प्रस्थापित समाजातील व्यक्तीमधील हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी न्याय ही संकल्पना अत्यंत उपयुक्त ठरते. न्याय या संकल्पनेला आधुनिक काळामध्ये जरी खूप महत्त्व आले असले तरी प्राचीन काळापासून या संकल्पनेचा अभ्यास आणि विचार केला जात होता. पाश्चात्य राजकीय विचारवंतांच्या विचारांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला प्राचीन ग्रीक राज्यातील नगर राज्यातील प्लेटो या विचारवंताने त्याच्या द रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये न्याय सिद्धांताचा अतिशय विस्तृत पद्धतीने विचार मांडलेला आहे. तसेच सिफालस, पॉलीमार्क्स, थ्रेसिमेक्स, लाउकन, एरिस्टॉटल या विचारवंतांनीही न्यायासंबंधीचा विचार मांडलेला आहे. न्यायाची संकल्पना ही अतिशय गतिमान संकल्पना आहे. प्राचीन भारतीय राजकीय विचारवंतांमध्ये सुद्धा आचार्य कौटिल्य यासारख्या विचारवंतांनी न्याय या संकल्पनेबद्दल विस्तृत असे विवेचन केलेले आहे. कायदेशीर, आर्थिक, सामाजिक, राजकीय व नैतिक अशा वेगवेगळ्या भूमिकेतून न्यायाचा अर्थ लावला जातो. न्याय ही गुंतागुंतीची संकल्पना असून स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांना एकत्र गुंफण्याचे कार्य न्याय तत्व करते. या लोकशाही मूल्यांच्या परस्पर समन्वयातूनच सामाजिक न्याय प्रस्थापित करता येऊ शकतो. यानंतर आपण न्याय या संकल्पनेचा अर्थ आणि व्याख्या पाहू. मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ जस्टिस. तर न्याय या शब्दास इंग्रजीमध्ये जस्टिस हा शब्द वापरला जातो. तर जस्टिस हा शब्द जस, JUS किंवा जंगरे, JUNGERE या लॅटिन शब्दापासून हा जस्टिस शब्द तयार झालेला आहे. तर या जस, JUS याचा अर्थ जोडणे किंवा समन्वय साधणे असा होतो. समन्वयाचा हा भाव न्याय संकल्पनेत असणे अत्यावश्यक आहे. न्यायमधून माणूस हा स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांशी जोडला जातो. समाजातील मानवी संबंध आणि मूल्य यांच्यात समन्वय साधणे म्हणजे न्याय होय. प्लेटो, ॲक्विनस या विचारवंतांनी न्याय ही एक कायमस्वरूपी बदलणारी संकल्पना आहे असे म्हटले आहे. तर एरिस्टॉटल, बेंथम, मिल या विचारवंतांनी न्याय ही संकल्पना कालसापेक्ष असल्याचे म्हटले आहे. ऑगस्टाईन यांनी कायदा व कर्तव्य पालनातूनच न्याय निर्माण होतो असे म्हटलेले आहे. कौटिल्य, शुक्राचार्य, मनु या भारतीय राजकीय विचारवंतांनी न्यायासंबंधी विचार मांडलेले आहे. प्राचीन काळापासून सर्वच राजकीय आणि सामाजिक व्यवस्थांमध्ये न्यायाची संकल्पना विविध स्वरूपात अस्तित्वात राहिली आहे. न्याय संकल्पनेला निश्चित स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न अनेक विचारवंतांनी केलेला आहे. यानंतर आपण न्यायाच्या व्याख्या पाहू. डेफिनेशन ऑफ जस्टिस. तर न्यायाच्या व्याख्येच्या संदर्भामध्ये सर्वप्रथम आणि प्राचीन व्याख्या आपल्याला प्लेटो यांची पाहता येईल. तर प्लेटो यांच्या मते न्याय ही मानवी आत्म्याची उचित अवस्था आणि मानवी स्वभावाची नैसर्गिक मागणी असते अशी त्यांनी व्याख्या केली. तर प्लेटोच्या या व्याख्येतून आपल्याला असा अर्थ प्रतीत होतो की न्याय ही मानवाच्या आत्म्याची योग्य अवस्था आहे आणि मानवाच्या स्वभावाची ती नैसर्गिक मागणी आहे. म्हणजे एवढा हा न्याय कसा आहे, हा सहज आणि सोपा आहे. हिटरीबन नावाच्या विचारवंताच्या मते न्याय म्हणजे अशी जीवन व्यवस्था की ज्यामध्ये मानवी व्यक्तिमत्व व त्यांचे आदर्श साध्य होणे अभिप्रेत आहे. तिसरी व्याख्या आपल्याला पाहता येईल. राज्यशास्त्राचे जनक एरिस्टॉटल यांच्या मते व्यक्तीला प्रतिष्ठेप्रमाणे दिला जाणारा दर्जा म्हणजे न्याय होय. म्हणजे या व्याख्येतून आपल्याला असं कळता येईल की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे दिला जाणारा न्याय म्हणजे काय, तो न्याय होय, दर्जा. प्रत्येक
व्यक्तीला त्याच्या प्रतिष्ठेप्रमाणे दिला जाणारा दर्जा म्हणजे न्याय होय. ही अरिस्टॉटल यांची व्याख्या थोडीशी आपल्याला चुकीची वाटते, कारण प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा ही समाजामध्ये वेगवेगळी असते. उदाहरणार्थ डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, मजूर आहे, शेतकरी आहे, तर त्याच्या दर्जेप्रमाणे त्याला न्याय देणं म्हणजे हे चुकीचं आहे असं मला इथं अरिस्टॉटलच्या व्याख्येवरून वाटतं. तर J.S. मिल यांची एक व्याख्या आहे बघा, की न्याय हे नैतिक नियमाचे नाव आहे. ते नियम मानवी कल्याणाच्या संकल्पनेशी संबंधित आहेत व इतर सर्व नियमांपेक्षा ते महत्त्वपूर्ण आहेत. ही व्याख्या J.S. मिल यांची व्याख्या आपल्याला अतिशय समर्पक आहे असे वाटते. पहा ते काय म्हणतात, की न्याय हे एक नैतिक नियमाचे नाव आहे. म्हणजे न्याय हा काय नैतिक नियम आहे आणि ते नियम मानवी कल्याणाच्या संकल्पनेशी संबंधित आहे. म्हणजे त्या नियमामध्ये मानवाचं कल्याण हे अंतर्भूत आहे आणि ते नियम सर्व इतर नियमांपेक्षा महत्त्वपूर्ण आहेत. म्हणजे न्याय हा किती महत्त्वपूर्ण आहे हे या J.S. मिल यांनी आपल्या या व्याख्येमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. रोस्को पाऊंड नावाचा विचारवंत आहे. त्यांच्या मते न्यायाची व्याख्या काय पाहूत आपण. समाजातील विविध गटाच्या मागण्यामध्ये समन्वय साधून समाजात संतुलन साधण्यात न्याय असतो. म्हणजे यांच्या व्याख्येच्या मते न्याय हा समाजाचा अभिन्न घटक आहे. समाजामध्ये राहणाऱ्या विविध गटांच्या मागण्यामध्ये काय करायचं, आपल्याला मागण्यामध्ये समन्वय साधायचा आहे आणि तो समन्वय साधून समाजामध्ये संतुलन साधण्यामध्ये न्याय असतो, असं रोस्को पाऊंड यांच्या व्याख्येचा अर्थ आपल्याला प्रतीत होतो. तर या वरील विविध व्याख्यांच्या विचारवंतांच्या व्याख्यांच्या अनुषंगानं आपल्याला न्याय संकल्पनेची काही वैशिष्ट्य आपल्याला अधोरेखित करता येतील. तर न्याय संकल्पनेचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की न्याय ही एक परिस्थिती सापेक्ष कल्पना असते. म्हणजे परिस्थिती बदलली की न्यायाची संकल्पना बदलू शकते. न्याय संकल्पनेचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचं कार्य हे न्याय करते. समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचं कार्य हे न्याय करते. नंबर 3, न्याय संकल्पनेला नैतिकतेचे अधिष्ठान असते. म्हणजे नैतिकतेचं अधिष्ठान हे न्याय संकल्पनेला आहे. नंबर 4, न्याय हा स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या तिघांमध्ये समन्वय साधण्याचं कार्य करतो. नंबर 5, न्याय माणसांना एकत्र जोडणारे तत्व आहे. नंबर 6, न्याय हा लोकशाही व्यवस्थेमध्ये प्राप्त होतो. म्हणजे इतर हुकुमशाही असेल, राजेशाही असेल, याच्यामध्ये न्यायाचा म्हणजे न्याय या संकल्पनेचा त्या राज्यकर्त्याच्या अनुषंगानं अर्थ लावला जाऊ शकतो, परंतु प्रत्येक माणसासाठी आणि नागरिकांच्या अनुषंगानं लोकशाही व्यवस्थेमध्येच न्याय हा अतिशय चांगल्या पद्धतीने मिळू शकतो, हे आता आपल्या त्याला सांगता येईल. नंबर 7, न्याय हा राज्यातच प्राप्त होऊ शकतो. म्हणजे राज्याच्या बाहेर जंगलामध्ये किंवा समुद्रामध्ये किंवा आकाशामध्ये आपल्याला न्याय मिळणार नाही, तर न्याय हा आपल्याला राज्यातच मिळू शकतो. नंबर 8, व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी न्यायाचे महत्त्व असते. म्हणजे व्यक्तीचा विकास करण्यासाठी, त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, त्याला त्याची संधी मिळण्यासाठी न्याय खूप गरजेचा आहे, इथं आपल्याला हे सांगता येईल. नंबर 9, कायदेशीर व्यवस्थेतून न्यायाची प्रस्थापना करता येऊ शकते. म्हणजे कायदेशीर व्यवस्था म्हणजे राज्यघटनेच्या अंमलबजावणीतून, राज्यघटनेमध्ये तशी त्याची नोंद घेऊन कायदेशीर बाजूनेच न्यायाची प्रस्थापना करता येऊ शकते, असं आपल्याला इथे या न्याय संकल्पनेचे वैशिष्ट्य पाहता येईल. यानंतर पाहायचं आपल्याला न्यायाचे प्रकार, काइंड्स ऑफ जस्टिस. तर न्यायपालिकेकडून परस्परांमधील वाद सोडवून घेणे म्हणजे न्याय होय. म्हणजे न्यायपालिकेकडून, म्हणजे न्यायपालिका म्हणजे न्यायालय, जसं आपल्याकडे तालुका न्यायालय आहे, जिल्हा न्यायालय आहे, राजधानीच्या ठिकाणी प्रत्येक घटक राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी उच्च न्यायालय आहे आणि भारताच्या राजधानीच्या ठिकाणी दिल्लीला सर्वोच्च न्यायालय. ही आपली भारताची न्यायव्यवस्था ही एकेरी स्वरूपाची आहे, खालच्या बाजूकडून वरच्या बाजूकडे ही जात राहते. तर न्यायपालिकेकडून परस्परांमधील वाद सोडून घेणे म्हणजे काय, न्याय होय. हा न्यायाचा सर्वसाधारण अर्थ लावला जाऊ शकतो. तर न्याय ही एक सकारात्मक कल्पना आहे. न्यायाच्या या सकारात्मक कल्पनेमुळेच राज्याचा कायदा आणि न्यायपालिकेकडून देण्यात येणारा न्याय या दोन्ही गोष्टींमधील परस्पर संबंध अधिक वाटतो. लोकशाही व्यवस्थेत सामाजिक व आर्थिक क्षेत्रात आणि मानवी जीवनाच्या इतर क्षेत्रातही न्यायाची संकल्पना विस्तारित झाली आहे. न्याय ही स्वातंत्र्य, समता, बंधुता या संकल्पनेप्रमाणेच अमूर्त संकल्पना आहे. त्यामुळे आपण न्याय ही संकल्पना कोणत्या दृष्टीने अभ्यासतो यावर तिचा प्रकार आपल्याला काय करावं लागेल, ठरवावं लागेल. सर्वसाधारणपणे न्यायाचे खालील 3 प्रकार आपल्याला सांगता येतील. पहिला आहे बघा, नंबर 1, सामाजिक न्याय, सोशियल जस्टिस. तर सामाजिक स्तरीकरणामुळे समाजामध्ये सामाजिक विषमता निर्माण होते. कनिष्ठ स्तर आणि उच्च स्तर
अशी स्तररचना असते. समाजात व्यवसाय, वंश, जात, लिंग, वर्ण, पंथ, संपत्ती, शिक्षण इत्यादींच्या आधारे विविध स्तर निर्माण झालेले आहे. समाजात वरिष्ठ कनिष्ठ, उच्च नीच, गरीब श्रीमंत असे वर्गभेद निर्माण झालेले आहेत. वर्गभेदामुळे सामाजिक विषमता निर्माण झालेली आहे. टॉम बोटॉमोर यांनी क्लासेस इन मॉडर्न सोसायटी या ग्रंथात असे म्हटले आहे की प्राचीन काळापासून संपत्ती, पद, प्रतिष्ठा आणि सत्ता या आधारावर समाजामध्ये विषमता होती व ती टिकवून ठेवण्याचा प्रयत्नही समाजाकडून होत असे. या सामाजिक विषमतेपोटी सामाजिक अन्याय उदयाला आलेला आहे. समाजामध्ये जेव्हा व्यक्तीवर सामाजिक अन्याय होऊ लागला तेव्हा व्यक्तीला सामाजिक न्यायाची गरज निर्माण झाली. समाजातील वरिष्ठ दर्जा असणाऱ्या व्यक्तींना विशेष अधिकार दिले जात होते व कनिष्ठांना मर्यादित अधिकार आणि स्वातंत्र्य मिळत होते. समता नसल्यामुळे विकास होत नव्हता, म्हणून वरिष्ठांचे विशेष अधिकार संपुष्टात आणून समाजातील दुर्बल घटकांना आरक्षण प्राप्त करून देण्यात आले आहे. यामध्ये राज्याचा हेतू सामाजिक समतेद्वारे सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्याचा असतो. जेरमी बेंथम नावाचा विचारवंत या संदर्भात काय म्हणतो बघा. जेरमी बेंथम यांच्या मते अधिकतम व्यक्तींचे अधिकतम सुख हा विचार मांडला. सुखाची प्राप्ती व दुःखाची निवृत्ती ही मनुष्याच्या जीवनाची एकमेव इच्छा होय असं बेंथम यांनी मत मांडलेलं आहे. कायदा हा समाजातील सर्व लोकांच्या हिताची काळजी घेणारा असला पाहिजे. ज्या कायद्यामुळे समाजातील जास्तीत जास्त लोकांना फायदा मिळेल व सामाजिक न्याय प्रस्थापित होईल. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा गांधीजी यांनी समाज परिवर्तनाचे कार्य केले. नेल्सन मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये, त्याचबरोबर डॉक्टर मार्टिन ल्युथर किंग यांनी अमेरिकेमध्ये सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसले. सामाजिक न्यायासाठी घटनात्मक तरतुदी, स्त्री पुरुष समानता, विकासाच्या समान सोयी, सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी कायद्याची निर्मिती, प्रसार माध्यमातून लोकांना समूह शिक्षण देणे, लोकांमध्ये जागृती घडवून आणणे याद्वारे सामाजिक न्यायाची प्रस्थापना आपल्याला करता येईल. यानंतर न्यायाचा आपल्याला दुसरा प्रकार पाहायचा आहे, तो आहे बघा कायदेविषयक न्याय म्हणजे लीगल जस्टिस. तर कायद्यासमोर सर्वजण समान आणि कायद्याचे सर्वांना समान संरक्षण असणे म्हणजे कायदेविषयक न्याय. म्हणजे कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. म्हणजे या आपल्या भारत देशामध्ये जो कोणी व्यक्ती आहे तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, वंशाचा, लिंगाचा, वयाचा असेल त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तर कायद्यासमोर हे सर्व व्यक्ती समान आहेत. सर्वसामान्य नागरिक ही समानच आहे कायद्यासमोर, पंतप्रधानही कायद्यासमोर समानच आहे आणि राष्ट्रपतीसुद्धा कायद्यासमोर समानच आहेत. आणि कायद्याचे सर्वांना समान संरक्षण म्हणजे कायदेविषयक न्याय होय. म्हणजे त्या कायद्याने सर्वांना समान संरक्षण आहे. उदाहरणार्थ घ्यायचं झाले तर एखाद्या सर्वसामान्य नागरिकाने पॉकेट मारला असेल किंवा एखाद्याचं चोरी केलेली असेल, हा अपराध जर भारताच्या पंतप्रधानाने केला असेल, हा अपराध जर भारताच्या राष्ट्रपतीने केला असेल तर कायद्याने सर्वांना समान संरक्षण आणि कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. म्हणजे राष्ट्रपती आहे किंवा पंतप्रधान आहे म्हणून त्याला वेगळा न्याय आणि भारताचा तो एक नागरिक आहे म्हणून त्याला वेगळा न्याय असं भारतामध्ये नाही आहे. या संदर्भात जीन जॅक्स रुसो यांनी द सोशल कॉन्ट्रॅक्ट नावाच्या त्यांच्या त्या पुस्तकामध्ये सर्व नागरिकांना कायद्यासमोर समान मानणे हे नागरी समाजाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे असे आपले मत अधोरेखित केलेले आहे. की सोशल कॉन्ट्रॅक्ट नावाच्या ग्रंथामध्ये रुसो काय म्हणतात की सर्व नागरिकांना कायद्यासमोर समान मानणं हे काय नागरी समाजाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. सर्वांना समान कायदा असणे, कायद्याचे पालन सर्वांना करावे लागणे आणि कायदा भंग करणाऱ्यांना कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षा देणे म्हणजे कायद्याचे राज्य होय असं डायशी यांनी मत मांडलेलं आहे. कायद्याच्या माध्यमातूनच समानता प्रस्थापित करण्यासाठी विशेष तरतुदी कायद्याद्वारे केल्या जातात. राज्य विधिमंडळाने निर्माण केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालयाची स्थापना केली जाते. कायदेशीर न्यायाची प्रस्थापना करण्यासाठी निपक्ष, स्वतंत्र व निपक्षपाती न्यायालयांची आवश्यकता असते, तरच कायदेविषयक न्याय निर्माण होऊ शकतो. राज्याद्वारे निर्माण झालेल्या विवेकी, निपक्षपाती कायद्याच्या न्यायालयाकडून होणाऱ्या अंमलबजावणीद्वारे कायदेशीर न्यायाची प्रस्थापना समाजामध्ये करता येऊ शकते. यानंतर न्यायाचा तिसरा प्रकार आपल्याला पाहायचा आहे, तो आहे बघा आर्थिक न्याय, इकॉनॉमिक जस्टिस. तर याच्यामध्ये आपल्याला आर्थिक मूल्यांच्या आधारावर समाजामध्ये भेदभाव न करणे म्हणजे आर्थिक न्याय होय. सामाजिक न्यायाचाच एक पैलू आहे. समाजामध्ये व्यक्तीला जीवन जगण्यासाठी ज्या मूलभूत गरजांची आवश्यकता असते त्या समानतेच्या तत्वाआधारे पूर्ण केल्या जाव्यात हे आर्थिक न्यायामध्ये अपेक्षित असते.
आर्थिक न्याय म्हणजे व्यक्तीच्या आवश्यक अशा न्यूनतम गरजांची पूर्ती होणे होय, असं प्राध्यापक लास्की यांनी म्हटलेलं आहे. आर्थिक न्याय हा आर्थिक समतेमधून निर्माण होतो. आर्थिक न्यायामध्ये व्यक्तीमध्ये संपत्तीच्या आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता येत नाही. सामाजिक कल्याण आणि समाजाचे हित लक्षात घेऊन उत्पादन आणि वितरणाच्या क्षेत्रामध्ये सर्वांना स्वातंत्र्य असणे म्हणजेच आर्थिक न्याय होय. आर्थिक न्यायाची संकल्पना कार्ल मार्क्स, प्रोधान, लुई ब्लॉक, चार्ल्स फरियर इत्यादी विचारवंतांनी स्पष्ट केली आहे. आर्थिक विषमता, बेकारी, दारिद्र्य, उपासमार, आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण या कारणामुळे आर्थिक स्वातंत्र्य धोक्यात आले, असं या विचारवंताचं मत आहे. राज्याने स्त्री पुरुष, वरिष्ठ कनिष्ठ, गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता व्यक्तीला आर्थिक स्वातंत्र्य दिले पाहिजे. उपलब्ध साधनांची योग्य प्रकारे समान विभागणी झाली पाहिजे, म्हणजे व्यक्तीला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होऊन त्याचा विकास होऊ शकतो. राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आर्थिक लाभ होण्यासाठी राज्यात आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण होणे आवश्यक असते. वर्गविहीन व राज्यविहीन समाजव्यवस्था निर्माण करून आर्थिक समता प्रस्थापित करता येईल व लोकांना न्याय देता येईल, असे कार्ल मार्क्स यांचे म्हणणे आहे. वर्गविहीन व्यवस्थेमध्ये कुणी कोणाचे शोषण करणार नाही, प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे काम मिळेल आणि आर्थिक न्याय निर्माण होईल. थोडक्यात सर्वांना समान आर्थिक संधी, मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी साधनांची उपलब्धता करून आर्थिक न्याय प्रस्थापित केला जाऊ शकतो. यानंतर या न्यायाच्या प्रकारातील सगळ्यात शेवटचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे, तो आहे राजकीय न्याय, पॉलिटिकल जस्टिस. तर राजकीय जीवनामध्ये सर्वांना समान पद्धतीने सहभागी करून घेऊन राजकीयदृष्ट्या सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे म्हणजे राजकीय न्याय होय. राजकीय समतेतूनच राजकीय न्यायाची निर्मिती होत असते. राजकीय न्याय या संकल्पनेत राज्यातील लोकांना समानतेच्या तत्वाआधारे मतदानाचा अधिकार, निवडणूक लढवण्याचा अधिकार, सार्वजनिक पदप्राप्तीचा अधिकार, शासनावर टीका करण्याचा अधिकार सर्वांना समान प्राप्त करून देऊन राजकीय न्याय प्रस्थापित केला जाऊ शकतो. लोकशाही शासन पद्धतीमध्ये राजकीय न्याय ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या तत्वावरच लोकशाहीची उभारणी झालेली असते. स्वातंत्र्य आणि समतेमधून राजकीय न्यायाची निर्मिती होत असते. राजकीय न्यायामध्ये राज्याने व्यक्तीच्या अधिकाराची जोपासना व संरक्षण करण्याची गरज असते. सर्व नागरिकांना समान संधी प्राप्त करून देण्यात राजकीय समता असते. सर्वांचा राजकारणात सहभाग असावा यासाठी भारतीय संविधानाने अनुसूचित जाती जमातीसाठी, अल्पसंख्याकांसाठी विशेष तरतुदी केलेल्या आहेत. तसेच आरक्षणाचीही तरतूद करण्यात आलेली आहे. थोडक्यात लोकशाही शासन व्यवस्थेद्वारे राज्यातील सर्व नागरिकांना कोणताही भेदभाव न करता समान तत्वावर राजकीय सत्तेत सहभागी करून घेऊन मूलभूत विकास करण्याची संधी उपलब्ध करून देणे म्हणजेच राजकीय न्याय होय. तर असे हे न्यायाचे प्रकार होते. यानंतर या प्रकरणातील शेवटचा घटक तो म्हणजे न्यायाची उगमस्थाने, सोर्सेस ऑफ जस्टिस. तर त्यातला पहिला मुद्दा असा आहे की धर्म हा काय उगमस्थान आहे, रिलिजन. तर प्राचीन काळापासून धर्म हे न्यायाचे महत्त्वाचे उगमस्थान मानले जाते. बार्कर असं म्हणतो की धर्म हेच प्राचीन काळामध्ये न्यायाचे उगमस्थान होते. ईश्वर हा न्यायाचे मूळ उगमस्थान असून चर्चच्या माध्यमातून तो समाजामध्ये न्याय प्रस्थापित करतो, असं मध्ययुगामध्ये मानलं गेलं. न्यायाचा विचार ईश्वराने मनामध्ये रुजविला म्हणून तो पवित्र स्वरूपाचा असून कायद्याच्या रूपाने आविष्कृत झालेला दिसतो, असा विचार सेंट थॉमस ॲक्विनस यांनी मध्ययुगामध्ये मांडलेला आहे. ॲक्विनस कायद्याचे शाश्वत कायदा, नैसर्गिक कायदा, दैवी कायदा आणि मानवी कायदा असे 4 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. तर कायद्याची अंमलबजावणी ही समाजामध्ये न्यायाची प्रस्थापना करते, असं त्यांचं मत आहे. तर न्यायाच्या उगमस्थानाच्या अनुषंगानं दुसरा मुद्दा असा आहे की निसर्ग, नेचर. तर न्यायाचे एक महत्त्वाचे उगमस्थान म्हणून निसर्गाचा उल्लेख केला जातो. प्राचीन काळामध्ये स्टॉईक या विचारवंताने निसर्गालाच न्यायाचा आधार मानले. त्यांच्या मते निसर्ग म्हणजे ईश्वर व विवेक यांचे रूपच आहे. निसर्गता मानव स्वतंत्र असतो. निसर्गता सर्व माणसे समान आहेत. सर्व व्यक्तींनी समानतेचा आणि त्याचा आधार घेऊनच त्यांचे इतरांशी वर्तन ठेवले पाहिजे. स्वातंत्र्य, समता व बंधुता ही निसर्गाची देणगी असून यावर आधारित वर्तन म्हणजेच न्याय होय, असे स्टॉईक यांचे मत आहे. यानंतर न्यायाच्या उगमस्थानाच्या अनुषंगानं तिसरा मुद्दा असा आहे
अर्थव्यवस्था, इकॉनॉमी. तर कार्ल मार्क्स, ह्युगो, प्रोधो या विचारवंतांनी न्यायाचा उगम हा अर्थव्यवस्थेतून होतो असे म्हटलेले आहे. आर्थिक सत्तेमधून न्यायाची निर्मिती होत असते. राज्याचा कायदा हा धनिकांनी तयार केलेला असतो, तो त्यांना न्याय देणारा असतो, पण निर्धनांवर तो सक्तीने लादला जातो. निर्धनांवर तो अन्यायच असतो. न्याय हा वर्गव्यवस्थेवर आधारित असल्यामुळं तो न्याय नसतो. भांडवलवादी व्यवस्थेविरुद्ध क्रांती करून साम्यवादी व्यवस्थेच्या प्रस्थापनेतच न्याय असेल असे मार्क्सवाद्यांचे मत आहे. कारण साम्यवादी व्यवस्थेमध्ये वर्गविरहित व राज्यविरहित समाज असेल व त्यातून संपूर्ण समाजाला न्याय मिळेल असं कार्ल मार्क्स किंवा मार्क्सवादाचं म्हणणं आहे. नंबर 4, नीती, मॉरॅलिटी. प्लेटो, ॲरिस्टॉटल, हेगेल, बार्कर इत्यादी विचारवंतांनी नीती म्हणजे मॉरॅलिटी हेच न्यायाचे उगमस्थान आहे असे म्हटलेले आहे. नीतिशास्त्रात व्यक्तींच्या आचार विचारांचे नियम असतात, म्हणून राज्यसत्तेकडून लोकांची नैतिक गरज पूर्ण करणारा असला पाहिजे. नैतिकतेविरोधी कोणतीही बाब कायद्याच्या दृष्टीने योग्य असू शकत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. प्रत्येकाने आपले कार्य करणे व इतरांच्या कार्यात हस्तक्षेप न करणे म्हणजेच न्याय होय असे प्लेटो यांनी म्हटलेले आहे. म्हणजे प्लेटो यांच्या न्यायाची व्याख्याच काय? अहस्तक्षेप. प्लेटोचा न्याय सिद्धांत हा नैतिकतेवरच आधारलेला आहे, म्हणजेच नीतीमधूनच न्यायाचा उगम होतो असेही आपल्याला इथं म्हणता येईल. तर अशा पद्धतीनं आपण या प्रकरणामध्ये न्याय, न्यायाचा अर्थ, न्यायाचे प्रकार, सामाजिक न्यायाची संकल्पना आणि न्यायाचे स्रोत हे आपण इथं पाहिलेलं आहे. तर आपण आज इथे थांबू आणि अशा पद्धतीने आपलं हे प्रकरण इथे संपलेलं आहे. धन्यवाद.